प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। हम वचन की ओर जाएंगे। वचनाकडे जाऊया हमारा वचन प्रभु भोजन पर ही रहेगा। आणि आपलं वचन प्रभु भोजनावर आज प्रभु भोजन है, आज प्रभु भोजन आहे। तो हम सब प्रभु भोजन के बारे में ही देखेंगे। तर आपण सर्वजण प्रभु लेकिन भोजनाबाबतीतच प्रभु बघणार आहोत। भोजन में जाने से पहले प्रभु हमें कुछ आज बता रहा है। आणि प्रभु भोजनामध्ये जायच्या अगोदर देव काहीतरी आपल्याला सांगत तो आहे। हम पढ़ेंगे पहला राजा अध्याय 18 उसका 30 से लेकर 39 तक। आणि पहिला राजा अध्याय 18 त्याचं 30 ते 39 फर्स्ट किंग पर्यंत। चैप्टर 18 पहिला राजा अध्याय 18 वर्स 30 to 39। त्याचं वचन 30 ते 39। फर्स्ट किंग पहला राजा पहिला राजा अध्याय 18 अध्याय 18 30 से। त्याचं 30 पासून। तब एलिय्याह ने सब लोगों से कहा, मेरे निकट आओ। मेरे सब लोग उसके निकट आए। तब उसने यहोवा की वेदी जो गिराई गई थी मरम्मत की, और एलिय्याह ने याकूब के पुत्रों की गिनती के अनुसार जिसके पास यहोवा का ये वचन आया था, तेरे नाम इस्राएल में होगा, 12 पत्थर छाटे और इन पत्थरों से यहोवा के नाम की एक वेदी बनाई। उसके चारों ओर इतना बड़ा गहरा गड्ढा खोद दिया, उसमें 2 सआ बीज समा सके। तब उसने वेदी पर लकड़ी को सजाया, बछड़े को टुकड़े कर काट कर लकड़ी पर रख दिया और कहा, 4 घड़े पानी भर के होमबलि पशु लकड़ी पर उंडे दो। तब उसने कहा, दूसरी बार भी करो। तब लोगों ने दूसरी बार वैसे ही किया। फिर कहा, तीसरी बार करो। तब लोगों ने तीसरी बार भी वैसे ही किया, और जल वेदी के चारों ओर बह गया और गड्ढे भी जल से भर गया। फिर भेंट चढ़ाने के लिए समय पर एलिय्याह नबी समीप जाकर कहने लगा, हे अब्राहम, इसहाक, इस्राएल के परमेश्वर यहोवा, आज ये प्रकट कर कि इस्राएल में तू ही परमेश्वर है और मैं तेरा दास हूँ, और मैंने ये सब जो काम किया है वो तुझसे वचन पाकर ही किया है। हे यहोवा, मेरी सुन कि लोग जान ले कि यहोवा तू ही परमेश्वर है और तू उनका मन लौटा लेता है। तब यहोवा की आग आकाश से प्रकट हुई और होमबलि को लकड़ी और पत्थरों समेत धूलि समेत भस्म कर दिया और गड्ढों का जल सूख दिया गया। यह देखकर सब लोग मुंह के बल गिर कर बोल उठे, यहोवा ही परमेश्वर है, यहोवा ही परमेश्वर है। मग एलिया सर्व लोकांना म्हणाला, माझ्याजवळ या। तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले। परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती, ती त्याने दुरुस्त केली। तुझे इस्रायल असे नाव पडेल, असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते। त्याच्या वंशसंख्येत इतके 12 धोंडे एलियाने घेतले। त्या धोंड्याची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली आणि 2 मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवर खणली। त्याने वेदीवर लाकडे ठेवली आणि गोरा कापून व तुकडे करून ते लाकडांवर रचले। मग तो म्हणाला, 4 घागरी पाणी भरून होमबलीवर व लाकडांवर होता। तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा तसेच करा। तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले। तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा, आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले। पाणी वेदीवरून सभोवर वाहिले आणि ती खळगीही पाण्याने भरली। संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेशा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहम, इसहाक व इस्रायल यांच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देवा आहेस। मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे। हे परमेश्वरा, ऐक माझी विनंती ऐक। हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये मागे फिरवली आहेस, यांची या लोकांना जाणीव होऊ दे। तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकले आणि त्या खळगीचे पाणी चाटले। हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव। आपण प्रार्थना करू। फर्स्ट किंग चैप्टर 18 फर्स्ट राजा अध्याय 18 उसका 30 से हम पढ़ रहे हैं। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को अपने हाथों में लेते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तू सहायता करना, करुणा दया रखना। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है, दया रखना। धन्यवाद देते। वचन किताब आपके हाथों में दिया, आज्ञा पालन कर हृदय देना, किसी को भी नींद आने नहीं देना। नींद की आत्मा को मैं विरोध करती हूँ, बांधती हूँ, उसके कार्यों को क्रूस पर डालकर नाश करते, पवित्र आत्मा को रिलीज करते। सब में आ पड़े और हम लगे यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हम ये जो अध्याय में देखते हैं कि इस्राएल जो परमेश्वर से खो गया था उन्हें वापस मिलाया। आणि आपण पाहतो की इस्रायलचे देवापासून खूप दूर गेले होते, हरवले होते, देवाने त्यांना पुन्हा परत आणलं। पहिला राजा अध्याय 30 पहिला राजा फर्स्ट किंग अध्याय 18 वर्स 18 और पहिला राजा अध्याय 18 और उसका 30 से हम पढ़ते हैं। त्याचं 30 पासून है ना। तो प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हम यहाँ देखते हैं कि एलिया ने इस्राएलियों को परमेश्वर के पास लौटा लिया। आणि या वचनानुसार आपण पाहतो की एलियाने इस्रायली लोकांना पुन्हा देवाजवळ आणलं। परमेश्वर हमारा ऐसा परमेश्वर है जो
पापी है वो प्रभु के पास लौट आते हैं, वो प्रभु को अच्छा लगता है। लेकिन पापी नाश होना ये प्रभु को प्रसन्न नहीं। आणि आपला देव इतका चांगला देव आहे की ज्यावेळेस पापी लोक पश्चाताप करून त्याच्या जवळ येतात त्याचा तो आनंद मानतो, पण ज्यावेळेस पापी लोकांचा नाश होतो त्यावेळेस त्याला आनंद पापियों होत के नाही। साथ कोई भी पसंद नहीं करता, उनसे कोई रिश्ता नहीं रखता। आणि जे पापी आहेत त्यांना कोणी पसंत करत नाही, कोणी त्यांच्याबरोबर नातं ठेवत नाही। लेकिन पापी अगर मन फिराए, चेंज हो जाए, तो भी बहुतायत बार इंसान उनसे रिश्ता नहीं रखता। लेकिन हमारा परमेश्वर ऐसा नहीं है। हमारा परमेश्वर जब पापी मन फिराता है और उसके पास लौट आता है तो परमेश्वर उसे स्वीकार करता है। यहाँ हम देखते हैं। आणि ज्यावेळेस पापी माणसं पश्चाताप करतात, मन फिरवतात, आपली पापं सोडतात, पण तरी सुद्धा माणसं कधी कधी त्यांना पसंत नाही करत, त्यांना जवळ नाही करत। पण आपला देव तसा नाहीये। ज्यावेळेस पापी लोक पश्चाताप करून मन फिरून त्याच्या जवळ येतात, देव त्यांना खूप प्रेम करतो आणि आनंदाने त्यांना आज हमने स्वीकार सबसे करतो। पहले यहाँ देखा एलिया ने क्या किया, लोगों को नजदीक लिया। आणि आज आपण सर्वात पहिले इथं मुद्दा बघत आहोत की आज एलियाने लोकांना जवळ ये केलं। वो लोग हैं, ये वो लोग हैं जिन्होंने यहोवा को छोड़ दिया था, एलिया को छोड़ दिया था। आणि ही ती लोक आहेत ज्यांनी देवाचा आणि एलियाचा दोघांचाही त्याग केला लेकिन होता। फिर भी एलिया, परमेश्वर ने लोगों को इकट्ठा करवाना चाहा, तो वैसे ही प्रभु का दास भी चाहता है कि वो उसके करीब रहे। आणि देवाची इच्छा होती की त्यांनी लोकांना एकत्रित करावं, मग तशीच देवाच्या दासाची पण इच्छा होती की ती लोक और एकत्रित उसने यावे। क्या किया, लोगों को इकट्ठा किया, अपने करीब लाया। देखो ऐसे लिखा है, क्या कहा, मेरे निकट आओ। ऐसे 30 वचन में लिखा है, मेरे निकट आओ। आणि जसं 30 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही माझ्या जवळ या। पहला पॉइंट प्रभु आपको यहाँ सिखाता है, एक आपको भले आप कैसे भी हो, लेकिन परमेश्वर चाहता है आप परमेश्वर के निकट आओ, परमेश्वर आपके निकट आएगा। परमेश्वर, आप प्रभु के दासों के निकट आओ, प्रभु के दास आपके निकट आए। आणि पहिला मुद्दा देव इथे आपल्याला शिकवत आहे की तुम्ही कसेही आहात, तुम्ही तरी सुद्धा देवाच्या जवळ या तर देव तुमच्या जवळ येईल। देवाच्या दासाच्या जवळ या, देवाचा दास सुद्धा तुमच्या जवळ येईल। बाइबल में लिखा है परमेश्वर के निकट आओ तो वो तुम्हारे, बायबल सांगतं देवाच्या जवळ यायला आणि तुमच्या जवळ येईल। कुठे लिहिलेलं आहे? हाँ, याकूब की पत्री में लिखा है, तुम परमेश्वर के निकट आओ, परमेश्वर तुम्हारे निकट आएगा। आणि याकोबाच्या पत्रात दिलेलं आहे की तुम्ही देवाच्या जवळ या, देव तुमच्या जवळ तो येईल। प्रभु का दास यहाँ सबसे पहले लोगों को निकट ला रहा है। आणि देवाचा दास सर्वात पहिले लोकांना इथे त्याच्या जवळ आणत तो आहे। प्रियो, प्रभु आपसे इस अध्याय से सबसे पहला पॉइंट सिखाता है, आप जैसे हो आप प्रभु के करीब आओ, आप जैसे हो परमेश्वर के दास के करीब आओ, आप जैसे हो एक दूसरे के करीब जाओ। एक दूसरे से अलग कभी नहीं होना, प्रभु के दास से अलग नहीं होना और परमेश्वर से भी कभी अलग नहीं होना। आणि पहिला मुद्दा देव इथे तुम्हाला आणि मला सांगत आहे, तुम्ही जसे आहात तुम्ही देवाच्या जवळ जा, तुम्ही जसे आहात तुम्ही देवाच्या दासाच्या जवळ जा, तुम्ही जसे आहात तुम्ही एकमेकांच्या जवळ जा, एकमेकांपासून देवाच्या दासापासून आणि देवापासून कधीही वेगळे होऊ नका, लांब जाऊ नका। पाप हमें अलग करता है, आणि पाप आपल्याला वेगळं करतं। लेकिन फिर भी यहाँ परमेश्वर हमें कहता है कि हमारा परमेश्वर पापियों से प्रेम करता है लेकिन पाप से घृणा करता है। आणि इथे आपला देव सांगत आहे की देव पापी लोकांना प्रेम करतो पण पापाचा वैर करतो। है ना, इन लोगों को बनाने के लिए, उन्होंने अपना पाप त्यागने के लिए सबसे पहले क्या करना पड़ा, परमेश्वर को खुद निकट आना पड़ा। आणि ह्या लोकांनी पापाला त्याग करण्यासाठी किंवा पाप सोडण्यासाठी सर्वात पहिले ह्यांना देवाच्या जवळ दास यावं को लागलं भेजना पड़ा, आणि दासाला पाठवावं लागलं तब जाके ये लोग निकट आए। आणि त्यावेळेस जाऊन ही लोक जवळ आले ये सभी के सब बदल गए थे, आणि सगळेच्या सगळे सबने बदलले परमेश्वर को छोड़ दिया आणि सगळ्यांनी देवाचा त्याग केला और होता परमेश्वर की वेदी टूट गई थी। आणि देवाची जी वेदी होती ती तुटली होती। परमेश्वर की वेदी, वेदी का मतलब है जहाँ परमेश्वर मिलने आता है और वहाँ इस्राएली लोग, परमेश्वर के लोग, मानव वहाँ आकर परमेश्वर की भक्ति करते हैं, आराधना करते हैं, अपनी होम बलि, अपनी भेंट चढ़ाते हैं और परमेश्वर उन्हें स्पर्श करता है, उन्हें आशीषित करता है, उन्हें अपने वचन देता है, करार देता है। वो जगह होती है वेदी। आणि वेदीचा अर्थ आहे जिथे देव येतो आणि जिथे जे मानव आहे, जे माणसं आहे, जे त्याच्या जवळ येतात, स्तुती उपासना ही भेट देवाला चढवतात, होमार्पण अन्नार्पण जी काही अर्पण आहे ती देवाच्या समोर चढवतात आणि देव स्वतःचा हात वाढून त्यांच्या अर्पणांचा देव काय करतो, स्वीकार करतो। वेदी का मतलब है पवित्रकरण का, जहाँ इंसान पवित्र हो जाते हैं, परमेश्वर के लोग हो जाते हैं। आणि जिथे लोक पवित्र होतात आणि देवाची लोक होतात। जूने करार में एक्सोडस 30 में होमार्पण यानी होम बलि के लिए वेदी बनाई थी और धूप वेदी, धूप चढ़ाने के लिए वेदी बनाई थी। आणि निर्गमन 30 मध्ये होमार्पणासाठी आणि धूप जाळण्यासाठी वेदी बांधण्यात आली हाँ, होती, ताकि जिसके द्वारा इस्राएली क्या कर सके, अपना भेंट परमेश्वर को देकर परमेश्वर के करीब आ सके। आणि त्याच्यामुळे इस्रायली लोकांनी देवासाठी भेट अर्पण करावी आणि देव त्यांच्या जवळ यावे और याजक लोग धूप चढ़ाकर परमेश्वर के करीब आ सके, ऐसी जगह पर धूप वेदी बनाई थी। आणि याजकांनी धूप जाळून देवाच्या जवळ यावं अशा ठिकाणी त्याने धूप वेदी तो बनवली। वेदी का मतलब है मानव परमेश्वर के बीच में जमा करने के लिए, नजदीक लाने के लिए, एक दूसरे से मेल मिलाप करने वाली जगह है
वेदी। आणि देव आणि माणसं यांना एकत्र करण्याची जागा आहे ती म्हणजे वेदी. वेदी एक ऐसी जगह है जहाँ लोग यज्ञ करते हैं, उपासना करते हैं, परमेश्वर को से मिलते हैं। आणि वेदी अशी जागा आहे जिथे लोक यज्ञ चढवतात, उपासना करतात आणि देवाला भेटतात. जुने करार में काइन और हाबिल ने वेदी बनाई जुन्या करारात काईन आणि हाबिलाने वेदी बनवली और वहाँ भेंट चढ़ाई आणि गई। तिथे भेट अर्पण चढवलं. जेनेसिस 4 में आप पढ़ सकते उत्पत्ती हैं, 4 मध्ये वाचू शकता. 3 और 4 में। 3 आणि 4 मध्ये काइन की भेंट आणि काईनाची भेट नहीं स्वीकार किया, हाबिल की भेंट त्याचं अर्पण स्वीकार नाही करण्यात आलं आणि हाबिलाचं अर्पण क्यों? स्वीकार वेदी तो करण्यात एक ही आलं. वेदी तर एकच होती, दोनों की वेदी एक ही थी। दोघांचीही वेदी एक होती जहाँ परमेश्वर एक ही परमेश्वर है, जहाँ उन्हें मिलने के लिए आया। आणि एकच देव आहे जो त्यांना भेटायला आला. लेकिन हाबिल ने कुरकुरा के नहीं दिया। हाबिल को मालूम था क्या देना है आणि हाबिलाला माहित होतं की काय द्यायचं आहे और काइन का लाइफ बराबर नहीं था। आणि काईनाचं जीवन बरोबर नव्हतं. दूसरी नोहा ने वेदी बनाई। आणि दुसरी वेदी बांधली नोहाने. जब सारा जल प्रलय बंद होने के बाद आणि जलप्रलय संपल्याच्या नंतर नोहा ने वेदी बनाई नोहाने वेदी और बांधली इसीलिए उसे कहा गया नोहा की वेदी। आणि म्हणून त्याला म्हणण्यात आलं नोहाची वेदी. इसीलिए परमेश्वर कहता है नोहा का परमेश्वर। आणि म्हणून देव म्हणतो नोहाचा देव. 15 से 22 तक पढ़ सकते हैं 8वें अध्याय के, जहाँ उसने परमेश्वर को भेंट चढ़ाई और परमेश्वर खुश होकर कहा कि आगे से मैं पानी से पृथ्वी को नाश नहीं करूंगा। और उसने करार किया। आणि और परमेश्वर वेदी पर खुश होकर करार करता है और तब से लेके अब तक पानी से पृथ्वी को नाश नहीं किया। आणि उत्पत्ती 8 त्याचा 15 ते 22 पर्यंत तुम्ही तिथपर्यंत वाचू शकता. तिकडे देण्यात आलेलं आहे की नोहाने वेदी बांधली आणि त्याचा सुगंध प्राप्त करून देव प्रसन्न झाला आणि देवाने तिकडे करार बांधला की मी पुन्हा पाण्याने पृथ्वी नाश नाही करणार. तर वेदी कशी जागा आहे की देव जिथे करार करतो आणि त्या कराराला पूर्ण. अब्राहम की वेदी, अब्राहमाची वेदी. अब्राहम ने भी 12 अध्याय 7, 8 के 13 ऐसे बहुत सारे अध्याय में आप देख सकते हैं अब्राहम ने वेदी बनाई। क्यों? ताकि वो परमेश्वर से मिलना चाहता था, परमेश्वर की भक्ति करना चाहता था, परमेश्वर को कुछ भेंट देना चाहता था, इसीलिए उसने वेदी बनाई। आणि अब्राहमाने सुद्धा वेदी बांधली जिथे त्याला देवाला भेट द्यायचं होतं, त्याला अर्पण द्यायची होती आणि देवाला खुश करायचं होतं म्हणून त्याने वेदी बांधली. याकूब ने भी वेदी बनाई, याकोबाने सुद्धा वेदी बांधली, मोसेस ने वेदी बनाई, मोशेने वेदी बांधली, गिदोन ने वेदी बनाई गिदोनने वेदी बांधली और सुलेमान ने भी वेदी बनाई, जो हमने गए हफ्ते में पढ़ा था। 2 क्रॉनिकल चैप्टर 7 पढ़ा था अध्याय। आणि गेल्या आठवड्यामध्ये दुसरा इतिहास 7 अध्यायामध्ये आपण वाचलं होतं की सुलेमानाने सुद्धा वेदी दिन तक बांधली जहाँ उसने बहुत सारे पशुओं को उस वेदी पर चढ़ाया। आणि 1 ते 3 पर्यंत की तिथे त्याने खूप सारे जे पशु होते ते तिकडे अर्पण केले. और नए करार में एक ने वेदी बनाई, आणि नवीन करारात एकाने वेदी बांधली, वो है प्रवेश। तो आहे प्रवेश. बाइबल में हिब्रू अध्याय में लिखा है 9:11 से 15। इब्रीकरांचं पत्र अध्याय 9 ते 11 ते 15. हिब्रू इब्रीकरांचं पत्र 9 अध्याय 9 11 से 15। 11 ते 15. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला हाँ, वो महायाजक बनकर आया व तो हातांनी केलेला नाही म्हणजे या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे. हाँ, खुद जो वेदी पर जो क्या चढ़ाया जाता है, बछड़ा चढ़ाया जाता है, मेमना चढ़ाया जाता है, लेकिन अब वो महायाजक बनकर बछड़े को और मेमने को नहीं लेके गया, तर स्वतःचे रक्त अर्पण करून खुद का लहू उस वेदी पर बहाया। एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. हाँ, 15 तक। कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात. आकर बछड़ों की राख और उनकी लहू छिड़कने से पापी अगर शुद्ध हो सकते हैं, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, यीशु मसीह ने जो पवित्र निर्दोष लहू जो खुद को बहा दिया, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सतत विवेक बुद्धी जिवंत तो देवाच्या हमारे मरे हुए विवेक को, कॉन्शियस को क्यों नहीं जला सकता है, शुद्ध कर सकता है। 15 तक वाचलं? आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याच करता आहे हाँ, इसीलिए वो नए करार का मध्यस्थ है की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. तो मसीह क्रूस, यीशु मसीह का क्रूस का जो दुख उठाया वो एक ऐसे वेदी के समान था जिसने खुद को
अर्पण दे दिया। आणि येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाची जी मृत्यू आहे ती अशा एक वेदीसारखी होती की जिथे त्याने स्वतःला अर्पण केलं क्रूस यीशु खुद एक वेदी है, आणि येशू स्वतः एक वेदी जिस आहे पर उसने अपने आप को दिया, कोई बछड़े को नहीं दिया। आणि ज्याच्यावर त्याने स्वतःला अर्पण केलं, कोणा दुसऱ्याला कोकराला अर्पण नाही तेरा केलं। अध्याय 13 अध्याय उसी देगा त्याच अध्यायाचं 10 से 12। 10 ते 12। आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यांना नाही। क्या लिखा है? हमारे पास एक ऐसी वेदी है। वो कौन वेदी जो मैंने अभी पढ़ा हम लोगों ने? जोर से बोलो। प्रभु यीशु एक ऐसी वेदी है जिसमें से हम खा सकते हैं, इसीलिए तुम प्रभु भोजन खाते हैं, उसका देह, उसका लहू खाते हैं। तो जूने करार में उस वेदी में जो चढ़ाया जाता था उसका कुछ खाया नहीं जा सकता था। आणि जुन्या करारांमध्ये वेदीवरती चढवलं जायचं। हमारे लिए निवास मंडप में एक ऐसी वेदी यीशु मसीह स्वयं बनी है जिसका मांस और जिसका लहू में हम सहभागिता लेते हैं। आणि आज निवास स्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक अशी वेदी बनलेला आहे ज्याच्यामध्ये मांस आणि रक्त आपण खाऊ पिऊ शकतो। 12 सगळं वाचा। कारण ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते त्यांची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात, म्हणून येशूनेही स्वतः स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले। तो यीशु एक ऐसी वेदी है जिसके द्वारा हम पवित्र होते हैं, जहाँ प्रभु परमेश्वर हमें मिलता है, और इसीलिए वो भी बाहर अपना लहू बहाया। स्वर्ग में भी वेदी है, स्वर्गात पण वेदी आहे। 2 जगह पर हम पढ़ेंगे। रेवलेशन चैप्टर 6 प्रकटीकरण अध्याय 6 वर्स 9 to 11। त्याचं 9 ते 11। रेवलेशन प्रकटीकरण 6 अध्याय 6 9 to 11। वचन 9 ते 11। त्याने 5वा शिका फोडला, देवाने वेदी खाली आत्मे पाहिले। क्या देखा उसने? स्वर्ग में क्या देखा? वेदी देखा, और वेदी के नीचे क्या देखा? हाँ, क्या देखा? आत्माओं को, मनुष्य को जो क्या किए थे? यीशु के लिए प्राण दिए। है ना? ऐसे ही लिखा है ना आपकी बाइबल में। और वो क्या करे? ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते। ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोणपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस। तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र जगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासाठी जीवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती तो करा। जैसे यीशु का लहू वेदी पर छिड़का, वेदी पर डाला गया, और यीशु खुद एक वेदी है, तो आज यीशु इस वेदी पर बहुत सारे मसीह लोग अपना प्राण दे रहे हैं। आणि येशू ख्रिस्ताचं रक्त त्या वेदीवरती शिंपडण्यात आलं आणि येशू ख्रिस्त एक स्वतः वेदी आहे आणि आज त्या येशू ख्रिस्ताच्या वेदीवरती खूप सारी त्याची लेकरं त्याच्यावरती आपलं रक्त देतात और बहुत सारे लोगों ने प्राण दिया है। आणि खूप साऱ्या लोकांनी स्वतःचा प्राण सबसे दिलेला आहे। पहला व्यक्ति कौन है सबसे जिसने पहला यीशु इस वेदी पर अपना लहू बहाया, अपना प्राण दिया? कोण आहे की ज्याने सर्वात पहिले येशू ख्रिस्त या वेदीवरती स्वतःचा रक्त वाहवलं? स्टीफन। उस यीशु इस वेदी पर अपना लहू बहाया। आणि येशू या वेदीवरती त्याने बहुत स्वतःचा सारे रक्त वाहवलं लहू बहाने वाले, आणि खूप सारे रक्त वाहवणारे जिनको प्रभु ने चुना है रक्त साक्षी के लिए। ज्यांना देवाने निवडलेलं आहे लेकिन रक्त वो साक्षी सब कहाँ है? होण्यासाठी। उस वेदी के सामने। मध्ये सगळे कुठे आहेत त्या और वेदीच्या लोग खाली? कांप रहे हैं। आणि ती लोक आरोळी मारतात। 5वीं सील खुलने पर आणि 5वा शिका प्रभु ने उघडल्याच्या कहा एक संख्या रखी है, आणि इतने देवाला लोग यीशु के लिए जान देने वाले। आणि देवाने एक संख्या नियुक्त केलेली आहे की एवढी लोक देवासाठी वो स्वतःचा प्राण बोलने देतील। तक तुम रुको, फिर मैं बदला लूंगा। आणि इसलिए यीशु जरूर उन लोगों से बदला लेगा जिन्होंने मसीहों को मारा है। आणि ती संख्या पूर्ण होईपर्यंत ये देव म्हणतो, "मी तुला जीव धरा." रेवलेशन तर देव नक्की सूड घेईल ज्या दिवशी भविष्यवाणी लोकांना का मारणार. पुस्तक है। आणि प्रकटीकरण आहे, भविष्यवाणीचं की पुस्तक बात नहीं आहे है। आणि ही यातली गोष्ट प्रभु ने नाही आहे. कहा है देव म्हणालाय कि मैं बदला की मी सूड जरूर लूंगा। नक्की घे। तो उन्होंने लहू बहाया, उनका भी लहू बहाया जाए, आणि ज्यांनी रक्त वाहवलं त्यांचं सुद्धा उनको रक्त लहू वाहवलं जाईल, पिलाया जाए, त्यांना रक्त पाजलं जाईल। है ना। इसीलिए ये पुस्तक हमारे लिए है। आणि म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी आहे प्रकटीकरण। है ना। तो इसलिए आज लोग बोलते हैं, अरे आम्ही ख्रिश्चन लोकांना मारलं, आणि आज अरे लोकांना आम्ही मसीह पूर्ण मारलं. संपवलं। वो मरे क्या? वो लोग जिंदा ही है, प्रभु से बात ही कर रहे हैं। आणि ती लोक मरे मेले का? ती लोक ते जिवंत आहेत, ती लोक देवाशी बोलतायत। मरे वो लोग आणि ते नहीं। मेले का नाही? यीशु को मारने से, यीशु के लोगों को मारने से वो मरते नहीं है, वो आणि यीशु के पास चले जाते हैं, जिंदा रहते हैं। आणि येशूच्या लोकांना मारल्याच्या नंतर ती लोक मरून जात नाही, ती लोक जिवंत असतात आणि देवाजवळ और असतात। हम क्या देखते हैं? आणि
ईश्वर मैं म्हणाला, दूंगा, आणि मी सूड घेईल. है ना, हमारा परमेश्वर जरूर बदला तर लेगा। देव नक्कीच सूड घेईल. जो मसीहों ने नहीं लिया परमेश्वर लेगा। आणि ख्रिस्ती लोकांनी सूड नाही घेतलं, पण देव सूड नक्की और घेईल. स्वर्ग में और एक वेदी हम देखेंगे 8 का उसी अध्याय का, रेवलेशन का 8 अध्याय 3-4। प्रकटीकरण अध्याय 8 त्याचं 3 आणि 4. मग आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला आणि त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते. हाँ, आणि राजस्थानासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धूप ये ठेवण्याकरता सोने की वेदी है। कितने मसीह लोगों की जो प्रार्थना जो है ना, हम सब प्रार्थना करते हैं, वो सारी प्रार्थना धूप के साथ वहाँ क्या किया है, चढ़ा है। इसलिए मैंने आपको कहा एक्सोडस 30 में 2 वेदी है, निर्गमन 30 मध्ये 2 बहुबली वेदी की ये वेदी और एक धूप चढ़ाने के लिए वेदी। आणि एक होमार्पणाची वेदी आणि एक धूप जाण्याची स्वर्ग वेदी. में भी वैसी है, स्वर्गात पण एक तसंच आहे. वेदी जहाँ खून बहाया गया यीशु के लिए, आणि और एक दूसरी वेदी है धूप चढ़ाया गया, आणि एक वेदी जिथे येशू ख्रिस्तासाठी रक्त वाहण्यात आलं आणि दुसरी वेदी आहे धूप जाळण्यासाठी. है ना। तो जहाँ मसीहों की प्रार्थना, इसलिए आपकी जो प्रेयर है ना, वो प्रभु के साथ धूप के साथ प्रभु के सामने चढ़ाया जाता है। तो आपकी एक भी प्रार्थना व्यर्थ नहीं होगी, आपकी एक एक प्रार्थना प्रभु के सामने प्रस्तुत की जाती है। आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थना धूपासारख्या देवासमोर चढवल्या जातात आणि तुमच्या कोणत्याही प्रार्थना व्यर्थ जात नाही. तो आज हमने इस वेदी के बारे में जैसे देखा, आणि आज आपण जसं या वेदीबद्दल तो बघितलं, वेदी जो हम यहाँ देखते, एलिया ने क्या किया, जो गिराई गई थी उसे बनाया, आणि उसे मरम्मत किया। आणि आपण पाहतो जी वेदी पाडण्यात आली होती ती एलियाने काय केली, त्याची आहाब दुरुस्ती केली. इजबेल के कारण बहुत से लोग बाल देवताओं के पीछे चले गए और परमेश्वर की भक्ति करना छोड़ दिए। ये कर्मेल पर्वत पर यहाँ हम देख रहे, और वहाँ जो परमेश्वर के लिए बनाई गई हुई थी वेदी, वो आहाब इजबेल और उनके बाल देवताओं के कारण टूटी गई थी। आणि अहाब आणि इजेबेलमुळे खूप सारे लोक देवापासून दूर झालेले, यानी पूजा करू लागलेले बहुत आणि से लोग त्याच्या परमेश्वर से ती वेदी तोडण्यात आली होती. आत्मिक रीति से बहुत से लोग परमेश्वर से दूर हो गए। आणि आत्मिकरित्या लोक देवापासून दूर झाले. फिर हम यहाँ शॉर्ट में मैं आपको बताती हूँ थोडक्यात आगे तुम्हाला क्या सांगते. हुआ। इथे इसमें काय वेदी झालं? बनाई, वेदी बांधली. वेदी बनाने के लिए पत्थर से ऐसा ठोकर नहीं बना सकते, इसलिए उसने 12 पत्थर लिए, 12 गोत्र के 12 पत्थर, आणि वेदीची ठोकून नाही बनवली जाऊ शकत म्हणून त्यांनी 12 धोंडे घेतले. 12 धोंडांची वेदी बनवली. एकावरती एक त्याने ठेवले लकड़ी रखा, आणि लाकडं ठेवली. जो मांस जो बलि किया गया था उसके टुकड़े रखे, आणि जी होमबली त्यांनी चढवली होती, जे कोकरू कापलेलं ते त्याने ठेवले. 4 घड़ा पानी डाल दिया गया, आणि 4 मटके पाणी त्याने टाकले. फिर दूसरी बार भी 4 घड़ा पानी डाल आणि दिया, तिसऱ्यांदा पण 4 मटके पाणी होते. तीसरी बार भी 4 घड़ा पानी डाल आणि दिया। तिसऱ्यांदा पण त्याने 4 मटके पाणी होते. एलिया ने प्रार्थना की, एलियाने प्रार्थना केली. स्वर्ग से जो उत्तर देता है आग गिराकर, वही सच्चा परमेश्वर है। जैसे उसने प्रार्थना की, स्वर्ग से आग गिरी, और मेरे प्रिय भाई बहनों, वो सारा जो परमेश्वर के सामने वेदी पर चढ़ाया गया था, वो सब परमेश्वर ने आग से भस्म किया, स्वीकार। आणि स्वर्गातून आग पडून जो कोणी उत्तर देतो तोच खरा देव आहे. आणि जसे एलियाची प्रार्थना संपली, देवाने स्वर्गातून आग पडली आणि उत्तर दिले आणि होमबली इसे क्या जे हुआ? काही होते ते सगळं जळून भस्म झालं. इससे क्या हुआ? आणि याच्याद्वारे झालं काय? हाँ, एक चमत्कार हुआ। अभी इन्होंने बताया चमत्कार हुआ, उसके बाद क्या और क्या हुआ वहाँ? सत्य क्या है वो प्रकट हुआ। क्या हुआ? सत्य अभी प्रकट। नजदीक आए आप लोग कि सत्य क्या है, ये प्रकट हुआ। क्या सत्य? हाँ बहुत से लोगों ने मन भी फिराया। हाँ, बहुत से लोगों ने मन फिरा। अभी तुम 2 बार बोले, अभी दूसरे लोग बोले। हाँ, किसके ऊपर? यही उत्तर है कि प्रकट हुआ कि यहोवा ही परमेश्वर है, लेकिन किन लोगों के ऊपर? देखो, पढ़ो वही लाइन पढ़ो जो भी प्रेम भाई ने जो लाइन बोला। पढ़े 39 पढ़े। हाँ, क्या है? सभी लोग। वहाँ क्या लिखा है? वहाँ कौन से लोग थे? ते कोणती लोक होते? वहाँ कौन से लोग थे? हाँ, सब लोग थे, लेकिन कौन से लोगों ने सत्य कबूल किया कि यहोवा ही परमेश्वर है? किन लोगों ने कबूल किया? इस्राएलियों ने, आणि इस्रायली लोक जो परमेश्वर को जानते थे, आणि जे देवाला ओळखत होते. जिनके लिए एलिया भेजा गया था और उनको निकट लाई लिया। आणि ज्यांच्यासाठी एलियाला पाठवण्यात आलं होतं आणि ज्याच्यामुळे लोकांना जवळ करण्यात आलं होतं. पर उस वेदी ने मरम्मत जैसे हुई, आणि जसं त्या वेदीची दुरुस्ती झाली, परमेश्वर ने आग गिराकर उत्तर दिया। देवाने आपण उत्तर दिलं. इसलिए इस्राएलियों का और परमेश्वर का क्या हुआ? आणि उस वेदी के कारण
आणि त्या वेदीमुळे क्या हुआ? इस्रायल लोकांचं काय मेल झालं? मिलाप हुआ, समेट इसराइली झाला. जान गए यहोवा ही, इसलिए इसराइली लोग फिर गए ना परमेश्वर आणि के इस्रायल पास. लोकांनी जाणून घेतलं की यहोवा एकच देव आहे सत्य म्हणून जान लिया उन्होंने. त्या लोकांनी सत्य उनको ओळखून मालूम घेतलं. पड़ गया कि त्याला लोग माहित पडलं बहकावे में आए थे, आणि किती सारे लोक भटकवण्यामध्ये आले बाल होते के पीछे गए थे. आणि बाल देवतांच्या मागे गेले होते. लेकिन उन्हें जैसे पढ़ो वहां लिखा है 20 वचन पढ़ो 20 वचन. तेव्हा अहाबाने सर्व इस्रायल लोकांना बोलावणे पाठवले आणि संदेश त्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. नबियों को जो बाल देवता के नबी थे उनको भी करमेल पर्वत पर बुलाया और सारे इसराइलियों को भी करमेल पर्वत पर बुलाया. फिर 21 वचन. एलिया सर्व लोकांच्या सन्निधी येऊन सब म्हणाला, लोगों के सामने कहने लगा तुम कब तक दो विचारों में रहोगे. वो लोग के अंदर क्या विचार था? बाल देवता सच है या यहोवा सच है. आणि त्यांचा विचार होता की बाल देवता खरा आहे की यहोवा देव खरा आहे. क्योंकि राजा ने तो उनको भड़का दिया था. कारण राजाने ते त्यांना भडकवलं होतं. अहाब ने और इजबेल ने. अहाब आणि इजेबेलने. फिर आगे लिखा है कि यहोवा ही परमेश्वर है तो उसके पीछे हो लो. अगर बाल देवता है तो उसके पीछे हो लो. आणि जर परमेश्वर हा देव असला तर तुम्ही त्याच्या भोजनी लागा, जर बाल देव असला तर मग तुम्ही त्याच्या भोजनी लागा. लोगों ने उसका एक भी उत्तर नहीं दिया. लोकांनी त्याचं काही उत्तर नाही दिले. इसीलिए उसने बाल देवता के नबियों को कहा पहले तुम करो. आणि म्हणून तो त्या बाल देवतांच्या जे नबी होते, संदेश होते, त्यांना म्हणाला तुम्ही पहिले करा आग नहीं लगाने का. आणि आग नाही लावायची. तुम लोग पहले भेंट चढ़ाओ. आणि पहिले तुम्ही भेट चढा. आग से जो उत्तर देगा वो परमेश्वर. जो कोणी आगीने उत्तर देईल तो खरा देव. और क्या किया? आणि काय केलं? कितने लोग थे बाल देवताओं के? किती सारे लोक होते बाल देवतांचे जे संदेश होते ते 450. 450. वो लोग ने भेंट चढ़ाई. त्यांनी भेट चढवली, नाचने लगे, नाचू लागले, गोल गोल घूमने लगे, गोल गोल फिरू मारने लागले, लगे, मारू लागले, पीटने लगे, आणि भिडू नोचने लागले, लगे, आणि नोचू एक लागले, दूसरे को भी एकमेकांना सुद्धा ओरडू लागले, चिल्लाने लगे. आणि ओरडू लागले. समय बीतता गया आणि वेळ निघत गेला, है ना? लेकिन उत्तर नहीं पण मिला. उत्तर काही आलं नाही. तब इसने क्या किया? वेदी की मरम्मत. आणि तेव्हा जाऊन त्याने वेदीची दुरुस्ती और केली. परमेश्वर से समेट कराने वाले परमेश्वर से जैसे प्रार्थना किया, परमेश्वर ने आग देकर उत्तर देकर उस भेंट को ग्रहण किया. आणि जसं त्याने प्रार्थना संपवली, देवाने आगीने त्याला उत्तर दिलं. परमेश्वर अपनी वेदी का कैसे आदर करता है? आणि देव त्याच्या वेदीचा कसा आदर करतो. उस वेदी पर चढ़ाई हुई भेंट को ग्रहण करके, आणि त्या वेदीवरती जी काही भेट चढवली आहे त्याचा स्वीकार करून, आग बेचकर, आग पाठवून, करार करके, करार करून, वचन देकर, वचन देऊन, अपनी उपस्थिति स्वतःची देकर उपस्थिती और देऊन न्याय को रोककर. आणि न्यायाला अडवून. कैसे? 5 तरीका. आणि 5 पद्धती. एक, जो कुछ वेदी पे दिया है उस वेदी की भेंट को ग्रहण करते हैं. जे काही वेदीवरती चढवलेलं आहे त्या वेदीच्या भेटीचा तो स्वीकार करतो. यीशु को ग्रहण किया, येशूला स्वीकार करण्यात आलं. वेदी पर दिया ना उसने अपने आप को. ठीक है. अब्राहम से मैंने जैसे बताया, नोहा से लेके अब तक जितना भी भेंट लोगों ने दिया स्वीकार किया परमेश्वर ने. आणि नोहापासून आतापर्यंत जेवढ्या लोकांनी ती भेट चढवली, देवाने त्या भेटीचा स्वीकार केला. तो प्रभु भी आज आपसे यही कहता है, मैंने आप तो तुम्हाला हेच भी म्हणालो. अपनी वेदी की मरम्मत करो. तुमच्या वेदीची दुरुस्ती करा. आप में से बहुत से लोग परमेश्वर से बहुत दूर हैं. आणि तुमच्यामध्ये खूप सारे लोक देवापासून फार लांब आज आहेत. इस प्रभु भोजन में भाग लेने से पहले अपना रिश्ता प्रभु के साथ कैसा है देखो. आणि आज या प्रभू भोजनामध्ये भाग घ्यायच्या अगोदर तुमचं नातं देवाबरोबर कसं आप आहे हे कितने बघा. करीब हो आणि तुम्ही किती देवाच्या जवळ आहात. प्रभु के दास के. देवाच्या दासाच्या आणि एकमेकांच्या. ये प्रभु यहाँ चाहता है कि आप मरम्मत करें. आणि ही देवाची इच्छा आहे की तुम्ही दुरुस्ती करा. आप अपनी वेदी की, देखो हर एक की वेदी थी. मैंने कहा काइन हाबिल की वेदी थी. आणि काही हाबिलाची वेदी थी ना. होती ना. मैंने वचन बताया. आणि मी वचन सांगितलं तुम्हाला. उत्पत्ति 4 का 3 और 4. उत्पत्ती 4 ते 3 आणि 4. नोहा की वेदी. नोहाची वेदी. जेनेसिस 8:15 से 22. उत्पत्ती 8:15 ते 22. अब्राहम ने वेदी. अब्राहमाची वेदी. 12 उसका 7 और 8. 13 12 7 18 22 का 9. 13 18 22 9. चौथा इसहाक की वेदी. इसहाकाची वेदी. जेनेसिस 26:25. उत्पत्ती 26 25. पांचवा याकूब की वेदी. याकोबाची वेदी. उस जेनेसिस 28 उत्पत्ती 28 10 से 22. 10 ते 22. 33 का 20 33 20 और 35 का 1 and 7. आणि 35 1 आणि 7. 6 मोजेस. 6 आहे मोशे. उसने भी एक्सोडस 17 निर्गमन 17 15 त्याचा 15. 24 का 4. 24 से 4. 7 गिदोन. 7 आहे किदा. जजेस 6:24. शास्ते 6 24. सुलेमान 8. सुलेमान आहे 8वा. सेकंड क्रॉनिकल 7 का 1 से 3. दुसरा इतिहास 7 1 ते 3. 8 8वं. कितना 9.
सॉरी 9वां नवं एलिया, एलिया, जिसने ये वेदी की मरम्मत की। ज्याने या वेदीची दुरुस्ती केली। सबसे लास्ट आणि सर्वात शेवटचा नए करार का नवीन कराराचा यीशु यीशु वेदी। स्वतः तो वेदी आहे। उसने अपने आप को उस वेदी को खुद ही वेदी बन गया, खुद ही को समर्पण किया। तो स्वतः वेदी बनला, स्वतःला समर्पण केलं। तो आज प्रभु भी चाहता है कि आपकी भी जो वेदी जहाँ परमेश्वर आपसे मेल मिलाप करता है, मिलने आता है, जो टूट गई है कुछ गलत कामों से, गलत बातों से, झगड़े से, प्रभु भोजन न लेने से, हर संडे चर्च न आने से, या बाइबल न पढ़ने से, प्रार्थना न करने से, या व्यभिचार से, या व्यसन से, या कोई अन्य बातों से, जिससे आपकी वेदी टूट गई है, जिसके कारण परमेश्वर उत्तर नहीं दे रहा है, आप गिराकर उत्तर नहीं दे रहा है, आप मरम्मत करो। आणि देव तुम्हाला वेदीद्वारे सांगत आहे की तुमची वेदी जी तुटलेली आहे, जी पडलेली आहे, तुमच्या चुकीच्या कामामुळे, व्यसनामुळे, भांडणामुळे, शब्द दिवस पालन न केल्यामुळे किंवा कोणत्याही तुमच्या चुकीच्या कामामुळे त्या वेदीची तुम्ही दुरुस्ती करा, मरम्मत करो, त्याची दुरुस्ती और करा अपने आप को इस वेदी पर दे दो। यीशु इस वेदी पर दे डालो अपने आप को। आणि स्वतःला येशू या वेदीवरती देऊन तो टाका। क्या होगा? तर काय होईल? मैंने आपको बताया मी तुम्हाला सांगितलं परमेश्वर वेदी का कैसा आदर करता है। आणि देव वेदीचा कसा आदर करतो परमेश्वर वेदी पर चढ़ाई हुई भेंट को ले लेता है। आणि देव वेदीवरती चढवलेल्या भेटीचा स्वीकार करतो। यीशु इस वेदी पर अपने आप को दे दोगे, आणि जर येशू या वेदीवरती तुम्ही स्वतःला दिलं प्रभु आपको ले लेगा। तर देव तुम्हाला घेईल, तुमचा स्वीकार करेल आणि तुमचा स्वीकार करेल। आपको आग गिराकर यानी पवित्र आत्मा से भरेगा। आपको आग गिराकर मार नहीं डालेगा, आणि तुमच्यावरती आग पडून तो तुम्हाला पवित्र आत्म्याने पवित्र भरेल, आत्मा से परिपूर्ण तो करेगा। तुम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करेल। आपको वचन देगा कि जैसे आप पढ़ सकते जेनेसिस 12 उसके 7 और 8 में पढ़ो। उत्पत्ती 12 त्याचा 7 आणि 8 मध्ये वाचूया आपण। एक करार किया आणि एक करार केला मोसेस के साथ, मोशे बरोबर। उसने जो वेदी पर चढ़ाया था वो स्वीकार करने पर देखो उसने कैसे करार किया। करार यानी एग्रीमेंट, जिसे परमेश्वर ने उसके साथ एग्रीमेंट किया। एग्रीमेंट यानी है ना, करार बोलते हैं ना। आणि देवाने करार केला 7 आणि 8 जेनेसिस। परमेश्वर अब्राहमाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संताला क्या बोला? ये सब मैं तुझे देता हूँ, तुझे तेरे देश को, तेरे बच्चों को देता हूँ। परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली। हाँ, मग तो तेथून निघाला आणि बेतेलच्या 7 अध्याय। अभी 22 अध्याय का 9 पढ़ो। 22 अध्यायाचा 9 वाचूया। जेनेसिस 22 देखो करार में क्या बोला। देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले। तब उसने अब्राहम ने जो वेदी बनाई उसके ऊपर परमेश्वर ने क्या करार किया कि जैसे आगे आप पढ़ सकते हैं कि ऐसा करार किया। मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस। 16 म्हणून परमेश्वर म्हणतो, हाँ, इसलिए परमेश्वर कहता है मी स्वतःची शपथ मैं घेऊन खुद सांगतो की कसम खा के तुझसे कहता हूँ की तू हे कृत्य केले, तूने जो ये काम किया आपल्या मुलाला, अपने इकलौते पुत्र को रखना छोड़कर मेरे लिए, आपल्या एकुलत्या एक मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्याच तो मी तुला आशीर्वादित मैं तुझे आशीषित करूंगा, व वृद्धीच वृद्धी तुझे करून ऊंचा करूंगा, तुझे बहुत बढ़ाऊंगा, तुझी संतती आकाशातील तेरी तारे संतति तेरे बच्चे आकाश के तारों के समान करूंगा, समुद्र तीरीच्या वाळून इतकी होऊन समुद्र असे के करेन। बालू के समान करूंगा। तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्त तेरे करेल। वंश शत्रु के नगरों को प्राप्त करे। ये करार पूरा किया प्रभु, आणि हा करार देवाने पूर्ण केला, किया ना? आपको समझा? समजलं? तो वेदी एक ऐसी जगह है जहाँ परमेश्वर आपसे करार करता है कि मैं तुझे नाश न करूंगा, तेरे संतति को बढ़ाऊंगा। तो वेदी जब वो ग्रहण करता है, आप जब देते हो तो आपसे करार करेगा आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला त्या वेदीमध्ये चढवा तर देव तुमचा स्वीकार करेल, तुम्हाला आशीर्वाद देईल उपस्थिति आपको देगा आणि स्वतःची उपस्थिती तो तुमच्यावरती देईल। आपके गलत कामों से जो न्याय आप पर आया है वो न्याय को क्या करेगा? रोक के रखेगा। आणि तुमच्या चुकीच्या कामांमुळे जो न्याय तुमच्यावरती आलेला आहे त्या न्यायाला तो अडवून ठेवा। आपको क्या लगता है? तुम्हाला काय अभी वाटतं? तक हमें शिक्षा मिली नहीं। आतापर्यंत आपल्याला शिक्षा नाही भेटली, हाँ, तो हम कोई गलत काम नहीं किए हैं। याचा अर्थ असा आहे ना की आपण काही चुकीचं काम नाही केलं, करेक्ट है? बरोबर आहे ना? लेकिन प्रभु क्या बोलते हैं पण मालूम? देव काय म्हणतो तुमने माहिती जो गलत किया ना, तू जे काही चुकीचं काम केलंस वो जब मैं अन्याय तेरा करूंगा उस समय इसकी भी शिक्षा उसमें दे दूंगा। आणि ज्यावेळेस मी तुझा
तुझा न्याय करीन तर त्यावेळेस ह्याची जी शिक्षा आहे त्यावेळेस तुम्ही तुला तो देईन. मुझे बताइए आपको न्याय चाहिए क्या? मग मला सांगा तुम्हाला न्याय पाहिजे का? हाँ? आपको न्याय चाहिए क्या? तुम्हाला न्याय पाहिजे का? न्याय के सामने नहीं जाना है. न्यायासमोर नाही तो जायचं. न्याय के सामने कौन जाएगा? मग न्यायासमोर कोण जाईल? अन्य जाति. और जिन्होंने परमेश्वर को ठुकराया वो मसीह लोग न्याय के सामने आणि जाएंगे. ज्यांनी देवाला नाकारलं ते लोक हमें न्याय के सामने नहीं जाना है. आणि आपल्याला न्यायाच्या समोर नाही जायचं. न्याय कठोरता से होगा. कारण न्याय खूप कडक रीतीने अगर केला जाईल. सोचो मैं न्याय के सामने गई तो मेरा न्याय अभी मेरा न्याय कैसा होता है? आणि आता माझा न्याय कसा होतो? पूरा करू नका. ज्याला लगेच ते पाहतात फक्त त्याला. हलकंसं मारतो. असे हलके से वो मारतात. दाता हे जे मेरा जो मांस है आणि माझा जो मांस आहे फिर 2-3 दिन खाना नहीं. 2-3 दिवस जेवण नाही नहीं हो रहा है या फिर त्रास उसके होतो. साथ दूसरा बात. आणि किंवा दुसरा मार पेट में दर्द आहे. काय खाल्लं ते? बिर्याणी मला सुट. ये दूसरा न्याय. और ये दूसरा न्याय. तीसरा न्याय. तीसरा न्याय. पेट में बहुत दर्द है. ये तीसरा न्याय और ये तीसरा न्याय. है. ये न्याय करता है. ये मुझे प्यार से करता है. आणि हे तुम्हाला प्रेमाने इसमें करतो. मेरा टांग तोड़ता नहीं है, आणि त्याच्यामध्ये माझा पाय मोडत नाही. दांत तोड़ता नहीं, दात तोडत नाही. यहाँ का मांस का लचका नहीं निकलता है, आणि ते मांसाचा तुकडा बाहेर काढत नाही. पेट के बाहर नहीं आता है. पेट जो पोट आहे ते कुठून बाहेर नाही. सॉफ्टली है शिक्षा. आणि खूप नरम निर्माण रीतीने लेकिन जब शिक्षा मेरा करतो. आखिर का न्याय सोचो, मैं अगर ये न्याय से बच गई बोलकर मैं न्याय आखिर के न्याय के सामने मैं आ गई. आणि समजा या न्यायापासून मी वाचून शेवटच्या न्यायामध्ये गेली. ये न्याय कैसा था? तो हा न्याय कसा होता? नरम रीतीने करत होता. हाँ, लेकिन वो न्याय भयंकर होगा. पण तो जो न्याय करेल तो खूप भयानक रीतीने करेल बुरी रीति से मारेगा. आणि खूप वाईट रीतीने मारेल. मुझे मालूम था तूने क्यों नहीं सिखाया. तुला माहित तू होतं सिखाया, सिखाया. तूने क्यों नहीं किया. आणि तू तू शिकवशील ऐसे क्यों स्वतः नाही केलं. तेरे मुंह से ये शब्द क्यों निकले. तुझ्या मुखातून शब्द गांधी मुझे घातले. मार. मग मला मार. चाकू से फाड़ा जाएगा, तोड़ा जाएगा. चापकांनी मारत. फिर स्वर्गदूत आएंगे. मग स्वर्गदूत देतील. इसके हाथ पैर बांध दो. त्याचे हातपाय मान. नहीं गुरु. अब हाथ भी हिला नहीं सकते, अभी हात भी बंद हो गए. आणि हात पण हलू नाही शकत. हात पण बांधलेले गेले. स्वर्गदूत ऐसे खींच के मैं चिल्ला मैं कितना रोएगी तो भी नो ग्रेस. आणि किती रडली तरी काही अभी कळत नाही. मैं रोएगी. आणि आता जर समजा मी रडली की मुझे उठाले मुझे नहीं जीना. 15 मिनटात मी बरी होते. और 15 मिनट में मैं ठीक हो जाती हूँ. ना मी एक अश्रू डाळला. और थोड़ा सा अगर मैं रोई तो 15 मिनटात 15 मिनट के अंदर. आंसू जल्दी आते नहीं है. आणि अश्रू लवकर येत बहुत नाही. ओवर हो गया तब आंसू आता है. पण जास्त ओव्हर झाल्याच्या नंतर अश्रू येतात. तब 15 मिनट के अंदर सब गया. आणि 15 मिनिटाच्या आत सगळं काही गायब होतं तुम्हाला. लेकिन मैं उस न्याय के सामने कितना रोऊंगी त्या न्यायाच्या समोर मी कितीही रडली तो भी यीशु, तर येशू ये दया. यीशु जो आज मेरे साथ इतना सॉफ्टली बिहेवियर कर रहा है आणि प्यार कर रहा है, तो येशू जो इतका नरम वो रीतीने येशू माझ्याशी व्यवहार करतोय, मला और रहेगा. प्रेमाने वागतोय, तर त्यावेळेस तो मुझे ऐसा देखेगा भी, मुझे लेके जा रहा है आणि तो और मैं बघेल की गिड़गिड़ा मला रही हूँ आणि मी विनवण्या करते तो भी वो ऐसा नहीं आणि तरी सुद्धा तो ऐकणार नाही. है ना. इसलिए न्याय के सामने कभी नहीं है. आणि म्हणून न्यायासमोर कधी वेदी जाऊ पे नये. जब हम अपने आप को देंगे तो हमारा न्याय बंद हो जाएगा. ज्यावेळेस या वेदीवरती आपण स्वतःला देऊ तर आपला न्याय होणार नाही. इसलिए प्रियो अपनी वेदी की मरम्मत करो. आणि म्हणून प्रियांनो आपल्या वेदीची दुरुस्ती करा. कहाँ कहाँ टूटी है देखो आपकी वेदी. आणि कुठे कुठे तुमची वेदी तुटलेली आहे ते कहाँ बघा. कहाँ गलतियाँ कर रहे हो. कुठे कुठे चुकताय, चुका करताय. तो जैसे एलिया ने मरम्मत की, जसं एलियाने त्याची दुरुस्ती आप केली, भी मरम्मत करो. तुम्ही ही दुरुस्ती करा. करेंगे तर करूया आपण. माफी मांगेंगे. क्षमा मागूया देवाकडे. कहाँ कहाँ गलतियाँ की है आणि कुठे कुठे तुम्ही चुकलेले आहात, तुम्ही देवाकडे क्षमा मागा. सब आपको बंद करेंगे. आपण सर्वजण डोळे बंद करू. सभी लोग सगळी लोक अपनी वेदी की मरम्मत करें. आणि स्वतःच्या वेदीची दुरुस्ती करू. यीशु में हमने किधर किधर गलत काम किए हैं. आणि येशूमध्ये असून आपण कुठे कुठे चुकीची कामं केली कहाँ कहाँ गलत बोला है. आणि कुठे कुठे वाईट वाईट गाली बोललोय. दिया है, शिव्या दिल्या, दारू पिया है, दारू पिलं, निंदा किया है, निंदा केली, तंबाकू खाया है, तंबाखू खाल्लाय, गुटखा खाया है, गुटखा खाल्लाय, बीड़ी पिया है, बिडी ओढली, सिगरेट पिया है, सिगरेट ओढलेली आहे, बाइबल नहीं पढ़ा है, बायबल चर्च नहीं आए, चर्चमध्ये नाही आला, प्रभु भोजन नहीं लिया, प्रभू भोजनात भाग घर नाही में घेतला, झगड़े किए, घरात भांडणं केली, चोरी किया है, चोरी केले, व्यभिचार किया, व्यभिचार केला, अश्लील वीडियो देखे, अश्लील व्हिडिओज बघितले, प्रभु के दास के विरुद्ध बोला है, चर्च के विरुद्ध बोले, देवाच्या दासाच्या आणि मंडळीच्या विरोधात बोललाय, परमेश्वर पर दोष लगाए, देवावर दोष लावलाय,
प्रभु से माफी मांगो। देवाकडे क्षमा मागा. प्रभु जो आपने किया, मैं ये नहीं कहती शायद जो मैं बोल रही हूँ उसमें से बहुत कुछ आपने नहीं भी किया, आणि मी जे काही जिसने सांगितलं किया है वो माफी मांगे। त्याच्यातलं खूप काही तुम्ही केलं नसेल, पण ज्यांनी केले त्यांनी क्षमा मागा. और कुछ होगा जो मैंने शायद नहीं बोला हो, आणि अजून काही असं असेल जे मी शायद नसेल बोलले. जैसे मूर्ति पूजा है, मूर्तीपूजा आहे, मूर्ति पूजा की होगी, जादू टोना वालों के पास गए होगे, जादूटोणा करणाऱ्यांकडे गेले असाल, स्तुति आराधना नहीं करते, स्तुती उपासना नाही केली, प्रभु से माफी मांगो। देवाकडे क्षमा मागा. प्रभु को प्रभु मुझे मैं अपने आप को देता हूँ, मुझे क्षमा करो, देवा मला देवा. बहुत दुखाया है, बहुत हर्ट किया है, आणि मी स्वतःला देतो, देवा तू मला क्षमा कर, मी तुला खूप दुखवले, मुझे माफ करो, मला माफ कर, मुझे माफ, मला माफ कर. वेदी की मरम्मत करो, आणि माफी स्वतःच्या मांगो, वेदीच्या दुरुस्ती करा, क्षमा मागा. उसे माफी मांगो, देवाकडे क्षमा मागा. मुझे क्षमा कर, बोला देवा मला क्षमा कर. आग से उत्तर दे, आणि आगीने उत्तर मुझसे दे, करार कर, माझ्याशी करार मुझे कर. कभी खत्म नहीं करे, आणि तुम्हाला मुझे कधीही कभी नरक संपवणार नहीं नाही. डालेगा, तुम्हाला कधीही मुझे नरकात कभी टाकणार छोड़ेगा नाही. नहीं, तुम्हाला कधीही मुझे सोडणार ही नहीं नाही. मेरे वंश को भी तो छोड़ेगा आणि नहीं, मलाच काय माझ्या वंशाला मुझसे सोडणार नाही. करार कर, आणि आमच्याशी मेरे करार ऊपर कर. आया हुआ न्याय को रोक दे, आणि माझ्यावरती आलेला न्याय तू मेरे अडवून घे ऊपर देवा. मेरे गलत कामों के कारण आया हुआ न्याय को, आणि माझ्या चुकीच्या कामांमुळे माझ्यावरती आलेला मुझे न्याय तू नरक नहीं अडवून जाने घे. मला नरकात नाही मुझे जायचं. न्याय के सामने मत जाने दे, मला न्यायासमोर जाऊन देऊ प्रभु नका. मुझे माफ कर, देवा मला क्षमा कर. प्रभु मुझे क्षमा कर, देवा प्रभु मला क्षमा कर. मैं पापी हूँ प्रभु, पापी आहे मैंने देवा. आपको बहुत दुखाया है मी प्रभु, तुम्हाला खूप मुझे दुखवलं. माफ करो यीशु, मला क्षमा कर. मुझे क्षमा कर। मला क्षमा कर. हे प्रभु वेदी एक ऐसी जगह है जहाँ तो मिलने आता है, तो ये यीशु इस वेदी पर आए हैं प्रभु, अपने आप को दे डालो, बोलो प्रभु मैं अपने आप को समर्पित करता हूं। मुझे जो प्रिय है ज्यादा, जैसे अब्राहम ने इकलौते बेटे को दिया, हमें मेरे सारे पाप को दे देता हूँ। मुझे जो अच्छी लगती है लेकिन वो तुझे नहीं अच्छी लगती ना, मैं दे देता हूँ। हर वस्तु को दे डालो जो प्रभु को पसंद नहीं है, दे डालो प्रभु, मैं प्रभु इसे छोड़ देता हूँ, मैं इसे निकाल देता हूँ मेरे जिंदगी से। मुझे तू चाहिए प्रभु, मुझे तू चाहिए प्रभु। हर एक गलत काम को उस विधि पर डालो, अपने जीवन को समर्पित करो। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु, जैसे ये वेदी की मरम्मत कर रहे हैं प्रभु, यीशु इस वेदी पर, इनकी वेदी नहीं है, अब यीशु हमारे लिए वेदी है। इस वेदी पर प्रभु ये मरम्मत कर रहे हैं, क्योंकि इन्होंने बहुत सारी वेदी जो तेरी इस वेदी का अपमान किया है, तोड़ दिया है। जैसे इसराइलियों ने परमेश्वर यहोवा की वेदी को तोड़ दिया। कर्मेल पर्वत किसको दर्शाता है? परमेश्वर की उपस्थिति का पहाड़ को दर्शाता है, जहाँ उन्होंने परमेश्वर की जहाँ मिलने आता था परमेश्वर, उसका अपमान किया, उसे न मिलकर प्रभु इसे इनमें से इन्होंने बहुत आए थे, पर उनकी वेदी यीशु इस वेदी को तोड़ दिया है। आज ये मरम्मत कर रहे हैं प्रभु, इन्हें माफ कर दे प्रभु, इनका न्याय रोक दे प्रभु, इनके पर आया हुआ न्याय को रोक दे प्रभु, दया कर प्रभु यीशु, तेरी आग को भेज कर उत्तर दे, जैसे एलिया ने प्रार्थना की और तूने आग भेज कर प्रभु उत्तर दिया, तो आज मैं भी तेरा दास होने के नाते विनती करती हूँ, तू आग भेज कर इन्हें उत्तर दे प्रभु। इस वेदी पर इन्होंने अपना जीवन दिया है, यीशु इस वेदी पर इन्होंने अपने लाइफ को दिया है, अपने आप को दे डाला है, तो इस वेदी पर चढ़ाए हुए इस भेंट को आग से स्वीकार करो प्रभु यीशु के नाम से। मेरी मन को आग से स्वीकार करो, आग से उत्तर दो इन्हें, आग से उत्तर दो, इनके हर एक पाप को जला के भस्म करो, हर एक पाप को जला के भस्म कर दो प्रभु, और इन्हें शुद्ध करो, इन्हें पवित्र करो, इन्हें तैयार करो। धन्यवाद देते मेरे पिता, आपका लहू लगाते मेरे सेना में, आपका लहू लगाते, धन्यवाद देते। आज
जैसे एलिया ने जैसे लोगों को निकट लाया अपने करीब, यहोवा के करीब, मैं भी प्रभु तेरा दास होने के नाते आज इस उपवास के 14वें दिन में प्रभु इन्हें तेरे करीब लाती हूँ प्रभु, तेरे करीब लाती हूँ। ये उनमें से बहुत से लोग से बहुत दूर है, लेकिन आज इन्होंने सत्य जाना है कि यहोवा ही परमेश्वर है, यीशु ही परमेश्वर, यीशु ही सच्ची वेदी है जो हमारे लिए बलिदान हुई। प्रभु पवित्र पिताएं इन्हें आशीषित करना और इस प्रभु भोजन का दंड नहीं, आशीष मिलने के लिए सहाय करना, ये मेरी विनती है। आपका लहू लगा के आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना, यीशु के नाम से।